महात्मा इज द रेअर हिरो टू द होल वर्ल्ड. महात्मा गांधी हे विश्वनायक आहेत या विधानाला जगमान्यता आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या या वाक्याला अनोखी व्याप्ती आणि महत्त्व आहे. अमेरिकेतला आफ्रिकी वंशाचा माणूस राष्ट्राध्यक्ष होणं म्हणजे वंशभेदाविरोधातल्या चळवळीचं यश आहे, ज्याचं श्रेय राष्ट्रपिता महात्मा गांधींना जातं. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत उभारलेल्या लढ्याची फलश्रुती ओबामांच्या सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यामध्ये आहे. केवळ भारत आणि दक्षिण आफ्रिकेतच नाही तर संपूर्ण जगात आर्थिक, सामाजिक, राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी गांधीजींचे विचार हे दिशादर्शक आहेत. बराक ओबामा यांच्यासाठी हीच प्रेरणा आहे आणि म्हणूनच महासत्तेच्या अध्यक्षपदी विराजमान होताना असो किंवा 2010 मधल्या भारताच्या छोटेखानी दौऱ्यावेळी असो, ओबामा महात्मा गांधींच्या विचारसरणीसमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता हा गांधी विचारांचा गाभा. मार्टिन ल्युथर किंग असो वा बराक ओबामा, सर्वांवर या विचारांचा मोठा प्रभाव आहे आणि तो वेळोवेळी प्रतीतही झालाय. बराक ओबामा याच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्याच्यातून कोणी समंजसपणा वाढलेला माणूस अखेरीस महात्मा गांधीपाशी येतो. महात्मा गांधी एकच व्यक्ती अशी आहे की जगामध्ये सर्वांना जास्तीत जास्त माहिती असलेली आहे. 178 देशामध्ये महात्मा गांधींची विचाराची केंद्र आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून जे त्यांचं आचरण असायला पाहिजे त्याच्यात अजून आवश्यकता आहे की जर त्यांच्यावर बापूंच्या विचारांचा प्रभाव असेल तर त्यांच्या आचरणामध्ये ते दिसायला पाहिजे. आजही ते हिंसेची गोष्ट करतात. गेल्या वेळी बराक ओबामांनी महात्मा गांधींचं निवासस्थान असलेल्या मणिभवनला भेट दिली होती. तसंच दिल्लीच्या राजघाटावर महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदनही केलं होतं. ओबामा आता पुन्हा भारतात येत आहेत, त्यामुळे ओबामांचा भारत दौरा हा पुन्हा एकदा अनेक अर्थांनी गांधीवादाला प्रणाम करणाराच ठरेल यात शंका नाही. मुंबईहून देवेंद्र कोल्हटकरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.